नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे, आनंदाची मोठी बातमी। 1 जुलै 2026 पासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता डीए वाढ निश्चित। 31 जुलैचा डेटा जाहीर, पगार खात्यात जमा होणार। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, त्यामुळे कर्मचारी झाले खुश। बातमी आहे कर्मचाऱ्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी। या बातमीच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुढील प्रमाणे। कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार हे निश्चित झाले असून 31 जुलैचा महागाई निर्देशांक आकडा जाहीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई खात्यात निश्चित वाढ होणार व शासन निर्णय निर्गमित होताच खात्यात जमा होणारी वाढीव थकबाकी महागाई भत्ता। चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पुढील प्रमाणे। आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया संपूर्ण माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलै 2026 पासून 3% महागाई भत्ता म्हणजेच डीए जवळपास निश्चित झाला आहे किंवा पक्का झाला आहे। तर या 3% वाढीमुळे तुमच्या पगारानुसार नक्की किती रुपये वाढणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 3% वाढीचा तुम्हाला किती रुपयाचा एरियर म्हणजे थकबाकी मिळणार, हे या व्हिडिओच्या शेवटी अगदी सोप्या गणितात जाणून घेऊया। मित्रांनो, महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवणारे AICPW निर्देशांकाची जून 2026 ची आकडेवारी 31 जुलै 2026 रोजी जाहीर झाली आणि हा निर्देशांक 151.9 वर पोहोचल्यामुळे मागील 12 महिन्याच्या सरासरीनुसार डीए हा अचूक गणना 63.76 झाली आहे। नियमानुसार 1 जुलै पासून वाढीव भत्ता हा 60% वरून 63% म्हणजेच 3% वाढणार हे स्पष्ट झाले। याबाबत पाहूया। या टक्केमुळे तुमच्या हातात दरमहा किती पगार वाढणार व बेसिक पगार तुमचा जर 18,000 रुपये असेल तर दरमहा 540 रुपये वाढतील। बेसिक पगार 25,000 रुपये असेल तर 750 रुपये वाढतील। जर तुमचा बेसिक 50,000 असेल तर 1,500 रुपये वाढतील। जर तुमचा बेसिक 69,000 असेल तर दरमहा थेट 2,070 रुपये वाढतील। आणि आता पाहूया थकबाकीच्या संदर्भात प्राप्त आकडेवारी। आपल्या मुख्य मुद्द्याकडे, थकबाकी म्हणजे एरियर्स किती मिळतील। साधारणतः केंद्र सरकारच्या धोरणानुसार थकबाकी ऑक्टोबर महिन्याच्या सणासुदीच्या दिवसात याची अधिकृत माहिती आणि खात्यात थकबाकी जमा करणार। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या या 3 महिन्याचे एरियर्स तुम्हाला ऑक्टोबरच्या पगारात एक रकमी मिळेल। म्हणजेच 18,000 रुपये असेल तर 3 महिन्याचा एकूण एरियर्स 1,620 रुपये मिळतील। 50,000 रुपये बेसिक असणाऱ्यांना 4,500 रुपये मिळतील आणि 69,000 रुपये बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल एरियर 6,210 रुपये एरियर त्यांच्या खात्यात जमा होईल। आणि ही 3% वाढ आणि एरियर हे गणित अगदी तुम्हाला स्पष्ट समजले असल्यास व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुमच्या सहकार्यांना शेअर करा आणि सर्व अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।